आज मी तुमच्यासोबत मस्त चमचमीत अशी वांगे बटाट्याची भाजी शेअर करणार आहे। सकाळी संध्याकाळी स्वयंपाकामध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकता। अगदी साधी सिंपल रेसिपी आहे, पण खायला एक नंबरच लागते। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग रेसिपीला सुरू करूया। तर इथं मध्यम आकाराचे 3 बटाटे आणि पावशेर वांगे घेतलेले आहेत, म्हणजे पावशेर वांगे आणि पावशेर बटाटे। तर मध्यम पीसेसमध्ये इथं वांगे आणि बटाटे कट करून घेतलेले आहेत। आता वांगे बटाटे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। आता तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त टाकू शकता। तेल छान कडक गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की लगेचच अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि मध्यम आकाराचे बारीकसट कट केलेले 2 कांदे टाकून घ्यायचे। आता मध्यम गॅसवर छान 2-3 मिनिट कांदा परतून घ्यायचा। तुमच्याकडे टोमॅटो असेल तर या स्टेजला तुम्ही टोमॅटो देखील टाकू शकता। कांदा हलका परतून झाला की टोमॅटोही टाकला तरी चालेल। आता मी 1 चमचाभर अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे। आज माझ्याकडे टोमॅटो नव्हता म्हणून भाजीत टोमॅटो टाकलेला नाही आहे। तर अद्रक लसणाची पेस्ट बी छान कांद्यासोबत 1-2 मिनिट मी परतून घेतली। आता जे आपण बटाटा आणि वांग धुवून ठेवलेलं होतं ते बटाटा वांगा टाकून घ्यायचा। आता नॉर्मल काय आपण ज्यावेळेस नॉर्मल सकाळी संध्याकाळी भाज्या बनवतो त्यावेळेस सिंपलच भाज्या असतात आणि ही लंच डिनरमध्ये तुम्ही इझिली भाजी बनवू शकता, कारण खूप सिंपल रेसिपी दाखवलेली आहे। आणि माझ्या सर्वच रेसिप्या सिंपलच असतात, ज्या तुम्ही सकाळ संध्याकाळ कधीही बनवू शकता। आणि स्पेसिफिक म्हणजे स्पेशली रेसिपी आपण दुसऱ्या असतात ज्या लईच आड्यापिड्याच्या असतात, म्हणजेच खूप वेळ लागतो त्यांना बनवायला। त्यांनी नॉर्मली पाहुणे बिवणे आले तर काही फंक्शन असलं तर बनवतो, आणि दररोजच्या नॉर्मल जीवनात आपल्या अशा साध्या भाज्या असतात। तर आता मी तेच ठरवलं की सिंपल रेसिपी शेअर करायच्या, म्हणजे नॉर्मली सगळ्यांनाच आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण त्या बनवू शकतो, किंवा सकाळ संध्याकाळ भाज्या स्वयंपाकामध्ये बनवू शकतो। आणि स्वयंपाक करताना दररोज पडलेला प्रश्न, आज भाजी काय करायची, तर त्याच्या हिशोबानेच मी आता आजकाल माझ्या चॅनलवर रेसिप्या टाकत असते। तर काय नाही, बटाटा आणि वांग मिक्स करून घेतल्यानंतर तिखट, मीठ, गरम मसाला, धना पावडर आणि हळद पावडर टाकून सर्व मसाले मिक्स करून घेतले आणि पाणी टाकून घेतलं। आता छान भाजीला उकळी येऊन द्यायची आहे। भाजी उकळायला सुरुवात झाली की आता आपल्याला याच्यात शेंगदाण्याचा कुट्टा टाकून घ्यायचा आहे। शेंगदाणे मस्त लालसर रंगावर भाजून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीकसर फिरून घ्यायचे। तर या पद्धतीने 2-3 मिनिट छान भाजी उकळून द्यायची। आता गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅस करून छान 4-5 चमचे इथं शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा। आणि शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर परत गॅस पूर्ण लो टू मिडियम ठेवायचा आणि लो टू मिडियम गॅसवर छान 7-8 मिनिट भाजी शिजून घ्यायची। मस्त सरभरीत अशी वांग्या बटाट्याची भाजी तयार होते। खायला एक नंबर लागते आणि बनवायला तुम्ही तर पाहिलीच असेल, खूप सोपी रेसिपी आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा विसरू नका। परत भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।